एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। दादरमध्ये माजी शिवसेना आमदार सदा सरवणकर यांचे सुपुत्र समाधान सरवणकर यांनी लावलेल्या होर्डिंगची राजकीय वर्तुळात आता चर्चा रंगली आहे। बघूया याच होर्डिंग संदर्भातला आणि मनसे आणि शिंदेच्या शिवसेनेमध्ये आता कशा प्रकारे कलगीतुरा रंगलाय त्या संदर्भातला हा सविस्तर रिपोर्ट। आमच्या बाळा नांदगावकर इथे त्या ह्याच्यात घेऊन आले काय ते छोट्याशा कमंडलूमधनं पाणी घेऊन आले म्हटलं हड म्हटलं मी नाही पिणार। तिथे आलेल्या बाया बिया हसतायत कोण पिईल ते पाणी। दादरमधील शिवसेना भवनासमोर या बॅनरच्या माध्यमातून थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना डिवचले। शिवसेनेचे माजी आमदार सदा सरवणकरांचे सुपुत्र समाधान सरवणकरांनी हा बॅनर लावलाय। राज ठाकरेंनी कुंभमेळ्यातील गंगेच्या पाण्याबाबत केलेल्या विधानावर या बॅनरच्या माध्यमातून निशाणा साधलाय। गंगाजल शुद्धच आहे पण काहींच्या विचारांचं काय असा सवाल यामधनं विचारण्यात आलाय। 60 कोटींहून अधिक हिंदू बांधवांनी त्रिवेणी संगमामध्ये पवित्र स्नान करून अखंड हिंदू एकात्मतेचा जागतिक संदेश दिला। हे केवळ श्रद्धेचं नव्हे तर हिंदू संस्कृतीच्या गौरवशाली भव्यतेचं जिवंत प्रतीक आहे। हा क्षण अभिमानाचा, हा क्षण गौरवाचा, हा क्षण हिंदू एकजुटीचा। हर हर गंगे नमामि गंगे। गंगाजल शुद्धच आहे पण काहींच्या विचारांचं काय। आमच्या बाळा नांदगावकर इथे त्या ह्याच्यात घेऊन आले काय ते छोट्याशा कमंडलूमधनं पाणी घेऊन आले म्हटलं हड म्हटलं मी नाही पिणार। मी त्या सोशल मीडियावरती बघतोय माणसं तिथे आलेल्या बाया बिया हसतायत आणि बाळा नांदगावकर साहेब गंगेचं पाणी कोण पिईल ते पाणी। चला आत्ताच करोना गेलाय कोणाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही। 2 वर्ष झाले तोंडाला फडकी बांधून फिरले आणि तिकडे जाऊन आंघोळ करतायत। दरवेळेला आपण हिंदूंनाच टार्गेट केलं हे कितपत योग्य आहे। आणि आज हिंदू दुखावले जातात की एवढा एक चांगला कार्यक्रम किंवा एवढा एक चांगला आपण देशासमोर एक कार्यक्रम ठेवलेला आहे आणि या कार्यक्रमामध्ये कुठेतरी काहीतरी विघ्न आणायचं काम हे काही आपले नेते करत आहेत। हे खूप हुशार नेते आहेत, नक्कीच आम्हाला आदर आहे, पण कुठेतरी हिंदूंमध्ये विभागणी होऊ नये की हिंदूंबद्दल हे वारंवार गोष्टी घडत आहेत। ठीक आहे, एकदा झालं त्यानंतर प्रत्येक वेळेला आपण गुढीपाडव्याच्या रॅलीमध्ये पण तेच झालं। आमची विनंती एवढीच आहे की ज्या वेळेला हिंदू एकजूट झालेला आहे ही एकजूट अशीच राहिली पाहिजे आणि सर्वांनी त्याला समर्थन केलं पाहिजे। समाधान सरवणकर यांच्या या बॅनरनंतर मनसेनं आक्रमक भूमिका घेतली आहे। राज ठाकरे यांच्या भूमिकेला विरोध करणारा हा बॅनर फाडण्यासाठी मनसे कार्यकर्ते घटनास्थळी पोहोचले, पण त्यापूर्वीच महापालिका प्रशासनानं हा बॅनर उतरवला होता आणि त्यामुळे वाद टळला। जे बोलताय ते सब चुकीचं आहे। कसं आहे की याच्यावरूनच कळतं की बालबुद्धी, शिक्षणाचा अभाव आणि वैचारिक पातळी ह्या तिन्ही गोष्टींचा तुम्हाला अभाव दिसत असेल याच्यामध्ये। प्रथमतः तर त्यांनी ते जे साहेबांनी विचार मांडले ज्यावेळेस शिरतीर्थावर विस्तृतपणे मांडले ते बघायला पाहिजे होते, त्याच्यानंतर त्यावर कॉमेंट्स करायला पाहिजे होती आणि त्याच्याही अगोदर आई बाबाची पुण्याई बाबांना विचारायला पाहिजे होतं की बाबा मी हे पोस्टर लावू का, कारण बाबांची पुण्याई होती म्हणून तू नगरसेवक झाला, नाही तर तुझी लायकी पण नव्हती। संतोष झुरीची बुद्धी व त्याच्या पक्षाची बुद्धी ही मतदारांनी दाखवली। आज ज्या ठिकाणी तुमचा जन्म झाला, मी माहीम विधानसभेत बोलतोय, फक्त तुम्ही ही काही स्टंटगिरी जी काही करताय पण तुम्हाला मतदार नाकारतायत हेही त्या अजून त्या पक्षाला कळत नाहीये। संतोष झुरी खूप मोठे नेते झालेले आहेत पण अजूनही कॉर्पोरेशन जिंकायचं काय त्यांचं नशिबात नाहीये किंवा अजून तिकीट सुद्धा त्यांना मिळत नाहीये। राज ठाकरेंच्या आदेशानंतर मराठी भाषेच्या मुद्द्यावर मनसे पदाधिकारी मैदानात उतरलेत। बँकांचे व्यवहार मराठी भाषेमध्ये करण्यासंदर्भात धमकी वजा इशारा मनसेने दिलाय। दरम्यान मराठीच्या या भूमिकेवर सुद्धा समाधान सरवणकर यांनी राज ठाकरेंना डिवचलंय। या महाराष्ट्रामधल्या उद्यापासून तयारीला लागा। महाराष्ट्रातल्या प्रत्येक बँकेत मराठी वापरली जाते की नाही पहिले चेक करा। प्रत्येक बँकेत, प्रत्येक आस्थापनेत तुम्ही मराठी म्हणून सगळेजण कडवटपणे उभे राहायला पाहिजेत। आमच्या महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये आम्हाला सांगता इकडच्या आस्थापनांमध्ये आम्ही मराठी बोलना नाही आता तो क्या हुआ, कानफट इथंच बसणार। फालतू देशबीस सांगायचं नाही आम्हाला।
प्रत्येक राज्याची एक राजभाषा आहे, त्या राजभाषेचा सन्मान हा प्रत्येक राज्यामध्ये राखला गेला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये मराठीचा मान हा राखला गेलाच पाहिजे प्रत्येक आस्थापनेत. आपल्यासोबत आपले मित्र हे प्रत्येक जण बघतोय की आपले मित्र हे जास्त गुजराती आहेत, जैन आहेत आणि आपण त्यांना मारत बसणार. म्हणजे दरवेळेला भूमिका बदलायच्या, पण किती बदलायच्या हे सुद्धा मतदार विचार करतो. आणि मराठी मतदार, मी बोलतो आता मराठी मतदार हा खूप हुशार झालेला आहे. त्याला माहिती आहे की हे दरवेळेला आपली भूमिका बदलत असतात. आणि हिंदू म्हणून हे ना जर प्रोजेक्ट आता कोण करत असेल तर हे हिंदू जे आहे ते एकजूट होऊन यांना नाकारलेलं आहे. आणि विधानसभेत हिंदूंनी दाखवून दिलेलं आहे की आपण जर दरवेळेला अशी भूमिका बदलली तर आम्ही तुम्हाला नाकारणार. खरं तर राज ठाकरे आपल्या भाषणांमधनं अतिशय परखडपणे भूमिका मांडतात. त्यामुळे सहसा कुणीही त्यांच्या वाट्याला जाण्याआधी 4 वेळा विचार करतं. पण समाधान सरवणकर यांनी राज ठाकरेंना टार्गेट करण्यामागे एक सल आहे. माहीम दादर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे तत्कालीन आमदार सदा सरवणकरांविरोधात राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी निवडणूक लढवली होती. सरवणकरांच्या विनंतीनंतर सुद्धा ठाकरेंनी माघार घेतली नाही. तेव्हापासून समाधान सरवणकर सातत्यानं मनसेसह राज ठाकरेंना अंगावर घेत असतात. शिल्पा नरवडेसह श्रेयस सावंत, पुढारी न्यूज, मुंबई.